राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज विधिमंडळात सुनावणी। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची तसंच अजित पवार गटाचे प्रतोद आणि याचिकाकर्ते अनिल पाटलांची उलट तपासणी। सर्वोच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नोटीस। आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गटाच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर देण्याचे शिंदेंना निर्देश। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स। जोगेश्वरीच्या भूखंड घोटाळा प्रकरणी आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात लावणार हजेरी। ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना ईडी कोठडीतील मुक्काम त्यांचा वाढला। कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी 25 जानेवारीपर्यंत तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन। तर सायंकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा 4था दिवस। चर्चेसाठी दारं खुली असल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार। आज पहाटे जरांगेंची यात्रा रांजण गावात दाखल। चंदननगर खराडी बायपास इथे यात्रेचा मुक्काम असणार। ओबीसी आणि मराठ्यातील प्रेम कमी होऊ देऊ नका, मनोज जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन। तर सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाहीये, जरांगेंची सरकारवर टीका। मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाचं आजपासून सर्वेक्षण। 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महापालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सर्वेक्षण होणार। मराठवाड्यात मराठा सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात। जिल्ह्यात जवळपास 4 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याची शक्यता। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आदेश। मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर उद्या सुनावणी। मुंबईतील मराठा आंदोलनाला विरोध करत गुणरत्न सदावर्तेंकडून मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल। सर्वोच्च न्यायालयात असलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 तारखेला सुनावणी। खुली सुनावणी करायची की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 10वा दिवस। दुपारी 12:30 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला अडवण्याचं काम सुरू। यामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घातलं पाहिजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी। श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सर्वेक्षण अनुमती देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा कहर सुरूच। ट्रेन आणि विमान उड्डाणांवर परिणाम। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता। हवामानात अचानक बदल झाल्यानं महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट। वाहन प्रदूषणाबाबत 20% मुंबईकर बेफिकीर। 20% वाहनधारक आपल्या वाहनाचं वायू प्रदूषण प्रमाणपत्र घेण्याबाबत उदासीन। 3018 वाहनधारकांकडे वायू प्रदूषणाबाबतचं प्रमाणपत्र नाही। परिवहन विभागाची धक्कादायक माहिती उघड। कोकण रेल्वेवर आज ब्लॉक वीरंजनी स्थानकादरम्यान पायाभूत कामासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय। 3 रेल्वे गाड्यांवर परिणाम। पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचं काम पूर्ण। तपासणीनंतर या मार्गावर रेल्वे गाड्या चालवण्यास मंजुरी। त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्यांचा वेग आता वाढणार। बेस्टच्या कुलाबा आगारात एकाच वेळी 14 बस चार्जिंग करता येतील। यासाठी बेस्ट चार्जिंग स्टेशन उभारणार। आगामी काळात टप्प्याटप्प्यानं बेस्ट बसच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बस गाड्या आणण्यात येणार। माथेरानमध्ये पर्यटकांना मिळणार पॉड हॉटेलचा पाहुणचार। मध्य रेल्वेचा माथेरान इथे स्लीपिंग पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय। पर्यटकांना माफक दरात पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सोयीसुविधा मिळतील। राज्यात 22 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद। सांगलीत आज शरद पवार गटाचा महिला मेळावा। जयंत पाटील, रोहिणी खडसे राहणार उपस्थित। घरोघरी मिशन सर्वेक्षण मोहिमेची आजपासून अंमलबजावणी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। तर 1.25 लाखाहून अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांचं 23 ते 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज। तुम्ही आमचा पक्ष आमचं चिन्ह घेतलं ही पाकिटमारी। खासदार राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। तर एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, आपण किती रुजलो त्यांना कळेल, राऊतांचा टोला। जळगावचे काँग्रेस नेते माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कारवाई। निलंबित करण्यापूर्वी चर्चा करायला हवी होती, मात्र ती केली नाही, उल्हास पाटलांची प्रतिक्रिया। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन। यावेळी मंदिराचे पुजारी मकरंद देवळे यांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्याचं घातलं साकडं।
उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी साकडं. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. तर आम्ही भाजपच्या टीकेकडे लक्ष देत नाही, खैरेंचं वक्तव्य. ठाण्यातील खार्टन रोडवरील मंदिरात आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतलं महर्षी वाल्मिकी महाराजांचं दर्शन. जळगावच्या पौरमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार. आम्ही भूमिपूजन सोहळा. यावेळी महाजनांवर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी. ठाण्यात माजी खासदार सतीश प्रधान यांचा खासदार राजन विचारेंकडून सत्कार. बाबरी पाडण्यात मोलाचं योगदान दिल्यामुळे सन्मान. सर्व मंत्रिमंडळासोबत अयोध्येला दर्शनाला जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर काही लोकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घातला, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान. राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत रामाचं दर्शन घेता येणार. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या शहर देशातील सर्वात मोठं धार्मिक पर्यटन केंद्र होण्याची शक्यता. अयोध्या शहरात स्थानिक नागरिकांकडून दिवाळी साजरी. घरावर पणत्या, दिवे लावून रामाची पूजा करून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा. अयोध्येच्या तुलसी उद्यान परिसरात दीपोत्सव. नागरिकांनी रस्त्यावर थांबवून लावले दिवे. महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन. दर्शनाचे फोटो सोशल मीडिया एक्सवर अमिताभ बच्चन यांच्याकडून शेअर. राम मंदिराची निर्मिती झाली, आता रामराज्य साकारण्यासाठी प्रयत्न करावे. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं वक्तव्य. तर पंतप्रधान मोदी हे तपस्वी नेते, आता देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. मोहन भागवतांकडून भावना व्यक्त. राम मंदिरात जाऊन आनंद झाला. मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारींची प्रतिक्रिया. राम राज्य आल्यावरच देशातील राक्षसांचा नाश होऊ शकतो, अन्सारींचं वक्तव्य. अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं. रामजन्मभूमी आंदोलनासाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कारसेवकांचा आम्हाला अभिमान. प्राणप्रतिष्ठेनंतर ठाकरे गटाची ट्विटरवर प्रतिक्रिया. देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी हॅट्रिक पूर्ण करतील. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स मोडून भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून येतील. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा. उद्धव ठाकरेंनी अयोध्येचं निमंत्रण नाकारणं हे त्यांच्या कर्माचं फळ असेल. त्यांना प्रारब्ध उपभोगता आलं नाही. तानाजी सावंतांची ठाकरेंवर टीका. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. भाजपने मुंबईच्या ओसिवारा मेट्रो स्टेशनजवळ उभारली 50 फुटांचं भव्य राम मंदिराची प्रतिकृती. मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिरापर्यंत शोभायात्रा. शोभायात्रेत ढोल, ताशे, लेझिम, मल्लखांबांचं आयोजन. ठाण्यातील किसननगर परिसरात मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंच्या हस्ते महाआरती. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित. ठाण्याच्या संकल्प चौकातील अंबे माता देवीच्या मंदिरात महाआरतीचं आयोजन. आरतीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. ठाण्याच्या शिवाजीनगर परिसरात शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन. दीपोत्सवात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. नागरिकांकडून पणत्या पेटवत फटाके फोडत दिवाळी साजरी. कल्याण पूर्वेत अवतरली अयोध्या. खासदार श्रीकांत शिंदेंच्या संकल्पनेतून उभारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती. पुण्याच्या अलका चौकात साकारलं प्रभू श्रीरामाचं 15 फूट लाईव्ह शिल्प. 15 कलाकारांनी साकारलं हे लाईव्ह शिल्प. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिरात प्रभू श्रीरामाचं भजन आणि कीर्तनानं परिसर दुमदुमला. प्रभू रामचंद्रांच्या रूपात करवीर निवासिनी अंबाबाईची अलंकारिक पूजा. प्रभू राम, लक्ष्मण आणि माता सीतेचा गाभाऱ्यात देखावा. पूजा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील पालीच्या खंडोबाची यात्रा संपन्न. पालीचा खंडोबा महाराष्ट्र कर्नाटकमधील 12 बलुतेदार समाजाचं कुलदैवत. कोल्हापुरात छत्रपती घराण्याकडून पंचगंगा नदी घाटावर महाआरती. घाटावर हजारो दिवे लावत दीपोत्सव साजरा. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात छत्रपती घराण्यातील सदस्यांनी केली आरती. कोल्हापूरसाठी राम नवीन नाही, छत्रपती शाहू महाराजांची प्रतिक्रिया. प्राणप्रतिष्ठेनिमित्त सोलापुरात छत्रपती ग्रुपच्या वतीनं 1 लाख लाडूंचं वाटप. आसरा चौक इथं दिवसभर हे लाडू वाटले गेले. माजी आमदार दिलीप मानेंच्या हस्ते उद्घाटन. नाशिकमध्ये रामनाम थीमवर आधारित लग्न सोहळा पार. प्रभू श्रीराम आणि सीतेच्या पेहरावात नवरी आणि नवरदेवाचं आगमन.
नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात दीपोत्सव 1.5 लाख दिव्यांनी मंदिर परिसर उजळला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात दीपोत्सव साजरा. रामभक्तांकडून श्रीरामाची महाआरती. बीडच्या कंकालेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा. रामभक्तांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा. सिंधुदुर्गात 25,000 दिव्यांचा भव्य दिव्य दीपोत्सव. मालवण बंदर जेटी परिसरात उभारली 30 फूट उंच प्रभू श्रीरामाची प्रतिमा. बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात मुंडे बहीण भावांकडून दीपप्रज्वलन. वैद्यनाथ मंदिर परिसरात 11,000 दिवे लावत दीपोत्सव साजरा. अमरावतीच्या तिवसा इथं असलेल्या पुरातन राम मंदिरात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतलं दर्शन. यशोमती ठाकूर यांच्याकडून 2100 किलो लाडूचा प्रसाद. अमरावतीत भाजप नेते श्रीकांत भारती यांच्याकडून भव्य गंगा आरतीचं आयोजन. यावेळी शिवतांडव स्तोत्राचं पठण. सातारा शहरातील गांधी मैदानात खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते श्रीरामाची आरती. यावेळी मैदानावर 1 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. भंडाऱ्याचं ग्रामदैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. रांगोळीतून साकारले श्रीराम. पणत्यांची आरास करत दीपोत्सव. भव्य श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रोट्रॅक्ट क्लब ऑफ सिमका आणि सिंहगड कॅम्पस नरे पुणेमधील विद्यार्थ्यांनी रेखाटली 25 बाय 30 फुटांची रांगोळी. गोंदियाच्या शास्त्री वॉर्ड परिसरामध्ये मेरा वॉर्ड मेरी अयोध्या उपक्रम. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा जल्लोषानंतर झालेला कचरा गोळा करत राबवलं स्वच्छता अभियान. नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह. गोदाकाठावर केला सामूहिक रामरक्षा पठण आणि प्राणप्रतिष्ठा मंत्रघोष. नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह. सर्व मंदिरावर विद्युत रोषणाई. गोदाकाठावर लावल्या पणत्या. जळगावच्या कारसेवकानं 32 वर्षांनंतर घातली चप्पल. बाबरी मशीद पाडल्यानंतर राम मंदिर होत नाही तोपर्यंत अनवाणी फिरण्याचा केला होता संकल्प. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये कारसेवकांचा सत्कार. जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास व्हावा आणि जनतेची जास्त कामं व्हावीत. प्रीतम मुंडेंची प्रार्थना. मनमाडच्या निंबस कंपनीला आग. बॉयलर फुटल्यानं आग लागल्याची माहिती. जीवितहानी नाही. पालघरमधील 4 रस्ता माहीम रस्त्यावरील कॉन्व्हेंट शाळेसमोरील दुकानांना भीषण आग. दुकानातील सामान जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.